नमस्कार मंडळी, जय शिवराज. स्वागत आहे तुमचं आपल्या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आज आम्ही अशा ठिकाणी आलोय जो महाराष्ट्रातीलच नाही तर मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा माझ्या पाठीमागे आहे किल्ले मल्हारगड आणि मी आणि माझ्यासोबत आहे शुभम. आम्ही दोघं आज या ठिकाणी आलोय. तर आज हा किल्ला आपण एक्सप्लोअर करूया. नेमका याच्यावर आपण पॉईंट काय घेणार आहे की हा किल्ला कधी बांधला, कोणी बांधला आणि किल्ल्याचं वैशिष्ट्य काय होतं. कारण जरी याला मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला म्हणला जातो, पण या किल्ल्यात नेमका इतिहास काय झाला, नंतर हा किल्ला प्रचलित कसा झाला. बऱ्याचशा लोकांना अजूनही हा किल्ला माहिती नाही आहे की इथं दिवे घाटात किल्लासुद्धा आहे. तरी हा किल्ला आपण एक्सप्लोअर करूया. सो चला. तर ट्रेकिंग नाही आहे, मिनिमम ट्रेकिंग आहे. गाडी बघा तिथपर्यंत गाडी जाते. सो आम्ही ही बाईक इथंच लावली आहे कारण निसरडा रस्ता आहे थोडा, त्यामुळं. तर तिथून थोडं ट्रेकिंग करावं लागलं आपल्याला 2-4 मिनटं, बाकी काय जास्त नाही आहे. सो चला सुरुवात करूया. पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे 2 फाटे फुटतात. एका डोंगर रांगेवर राजगड आणि तोरणा आहेत. दुसरी डोंगर रांग ही पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. तर हा एक साधारण 2 मिनिटाचा ट्रेक आहे. जर तुम्ही गाडी तिथपर्यंत जाते बघा पार्किंग, जर तुम्हाला नॉर्मल ट्रेक करता असेल तर तुम्ही खालीच पार्क करू शकता आणि तिथून चढत वरती येऊ शकता. 2 मिनिटं ट्रेक आहे. तिथं सुद्धा गाड्या पार्क होतात. आणि हा समोर आपला किल्ला. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड हे किल्ले याच रांगेमध्ये आहेत. तर सध्या आपण आता येता आलोय गडाच्या पायथ्याला एकदम. आता इथून ही वाट आपल्या सरळ गडाच्या त्या बुरुजाखाली घेऊन जाईल. आता इथनं मेन गेट नाही आहे पहिली गोष्ट. तर तो जो बुरुज दिसतोय त्या बुरुजाच्या खालून एक छोटा चोर दरवाजा आहे. त्या चोर दरवाजाने आपल्याला आतमध्ये जायचंय. ही गडाची वाट आणि तो हा बुरुज आणि ही संपूर्ण गडाची तटबंदी. फलकावरची माहिती वाचून आपण हा छोट्याशा ट्रेकला इथं सुरुवात करतो आहोत. विसरडी वाट आहे त्यामुळे थोडं अवघड चढायला जाणार आहे, पण सांभाळून चढलं तर काय नाही. 2 मिनिटाचा फक्त तेवढा रस्ता आहे. पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली. पुण्यापासून मल्हारगड सुमारे 35 किलोमीटर दूर आहे. ज्या प्रकारे मी सांगितलं होतं बघा, हा बुरुज आहे जो खालून आपण बघत होतो आणि ह्याला इथनं मेन गेट नाही आहे. जो दिवे घाटा मार्गे जर आपण येतोय तर हा चोर वाटेनं आपण जातोय आणि हा चोर दरवाजा आहे बघा. इथनं आपल्याला आत जायचंय. इथून थेट आपण गडात इथनं प्रवेश करतो. किल्ला आकारानं लहान आहे. समुद्र सपाटीपासून हा किल्ला 3166 फूट उंचीवर आहे. मल्हारगडाचे क्षेत्र साधारण 4.5 ते 5 एकरच्या आसपास आहे. चोर वाटेने आपण गडाच्या वरती तर आलोय. हा पाठीमागे बुरुज, ही गडाची तटबंदी आणि हा संपूर्ण हा किल्ला. सो चला तर एक एक पॉइंट आपण घेऊया, गड पूर्ण एक्सप्लोअर करूया. मल्हारगड या किल्ल्याला सोनारी किल्ला म्हणून सुद्धा ओळखतात. आता सोनारी किल्ला म्हणजे का, तर या जो किल्ला आहे, त्या किल्ल्याचा बेस विलेज ते सोनारी गाव आहे. त्या सोनारी गावाच्या नावावरून या किल्ल्याला सोनारीचा किल्ला देखील म्हणून ओळखतात. त्यावर 3 ते 4 पाण्याचे टाके आहे. त्यातील हे पाण्याचं एक तळ, त्या ठिकाणी आपण बघितलं विहीर कोरडी आहे आणि इथं पाणी आहे. हे तळ बघा पाण्याचा. असे अजून 2 आहेत. समोर अजून एक विहीर आणि एक तळ आहे. त्यातील हे प्रमुख तळ या ठिकाणी आहे. माझ्या मागे एक तळ दिसतंय तुम्हाला. इथं एक गाण्याचं शूट सुद्धा झालंय. ती जर आम्ही गाड्या डोंगरचं राहणार किंवा ती जे गाणं आहे साखर शुभाचं होणार, ती गाण्याचा शूट याच ठिकाणी झाला होता. या किल्ल्याची बांधणी पेशव्यांचे सरदार श्री माधवराव कृष्णाजी पानसे आणि भीमराव यशवंतराव यांनी केली. पानसे हे पेशव्यांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. महादेवाचं मंदिर आणि एक मल्हारी देवाचं मंदिर, असे 2 मुख्य मंदिर या किल्ल्यावरती आहेत. आणि पाठीमागे आणखी एक छोटीशी विहीर इथं आहे. सन 1771 ते 72 मध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यांवर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात.
सन 1757 ते सन 1758 मध्ये या किल्ल्याचं निर्माण केलं गेलं आणि हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात शेवटचा किल्ला आहे. म्हणजे ह्याच्यानंतर महाराष्ट्रात एकही किल्ला बांधला गेलेला नाहीये. हा किल्ला त्रिकोणी आकाराचा असून ह्याचा बालेकिल्ला हा चौकोनी आकाराचा आहे. आणि प्रमुख 2 मंदिरं किल्ल्यावरती आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे आणि एक मल्हारी देवाचं मंदिर आहे. आणि सध्या मी जिथं उभा आहे आता हा गडाचा मेन प्रवेशद्वार आहे जो सोनेरी गावातनं येतोय ही वाट. तर या ठिकाणी बऱ्याचशा मंदिरांचं शूटसुद्धा मूवींचं शूटसुद्धा झालेलं आहे. ज्या प्रकारचं गाणं आता मी तुम्हाला सांगितलं चाकर शुभाचं होणार ते जे विहीर आहे त्या विहिरीवरती ती गाण्याचं शूट झालं आहे आणि खाली शूट झालं काही वरती शूट झालं बाले किल्ल्यावरती. सो चला तर आपण हा मेन प्रवेशद्वार एकदा आपण एक्सप्लोअर करूया कशा पद्धतीने दिसतं. किल्ल्याचे सगळे अवशेष अजून आहेत तसेच आहेत, काही नासधूस झालं नाही. फक्त संवर्धन करायची आपल्याला गरज आहे की या किल्ल्यांकडे थोडं बघावं आणि ह्या किल्ल्यांना आपलं सांभाळायची आपली गरज आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रतिष्ठान मिळून कार्य करत असतात. किल्ल्याला डागडुजीचं काम किंवा साफसफाईचं काम आम्ही नित्यनेमाने करत असतो. तर तुम्ही सुद्धा सहकार्य करा, किल्ल्याच्या मदतीला यावा. जर तुम्ही सोनारी गावात येणार असाल तर ही वाट आहे. या वाटेने तुम्ही वरती येऊ शकता आणि हा पाठीमागे आहे याचा महादरवाजा जो की गडाचा मेन दरवाजा आहे. त्याला सोनेरी गावाचा दरवाजा किंवा मेन दरवाजा महादरवाजा सुद्धा म्हणला जातो. ते ही वाट आहे त्याची खालनं वाट येते. ह्या साईडने तुम्ही गडावरती येऊ शकता जर सोनेरी गावात आले तर. जर तुम्ही दिवे घाटात येणार असाल तर तुम्हाला तो चोर वाट आहे जे आपण बुर्जा खालनं आलोय ती वाट पण चांगली आहे. 0 ट्रेकिंग आहे. इकडनं पण तुम्हाला थोडंसं ट्रेकिंग करावं लागू शकतो. विशेष म्हणजे की जर तुम्ही रेंज ट्रेक जर तुम्हाला करायचा असेल तर हा जो डोंगर दिसते माझ्या पाठीमागं ह्याच्या पलीकडनं हे रामदरा आहे. तुम्ही रामदराला सुद्धा जाऊ शकता ह्या साईडने ट्रेक करून. अक्षरशः भारी लोकेशन आहे. ही या साईडला हा मल्हारगड आणि ह्या साईडला आपलं इकडं रामदरा आहे ह्या साईडला. म्हणजे तुम्ही ट्रेक करून सुद्धा त्या साईडला जाऊ शकता. आणि तिकडनं जर समजा यायचं असेल तर तुम्ही इकडनं येऊ शकता. वन डे तुम्ही हा ट्रेक करू शकता. आणि इथून आपल्याला काय दिसतंय बघा, पुरंदर आणि वज्रगड सुद्धा आपल्या इथनं दिसतोय. तसं वातावरण सध्या क्लिअर आहे. आपण ह्या गडाच्या प्रवेशद्वाराच्या ह्या मागच्या साईडला हे बघा ह्या अशा ड्युटी आहेत. आता ह्या कशासाठी बनवल्या गेल्या माहिती आहे का? आता इथं 2 किंवा 2-3 सैनिक इथं निवांत बसू शकतात. आणि जर समोर अचानक जर हल्ला झाला तर त्यांना कळणार सुद्धा नाही इथं सैनिक थांबलेत म्हणून. कारण गोमुख टाईप ह्यांनी बनवलाय. ज्या प्रकारे रायगडचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच टाईप ह्यांनी बनवलाय, सरळ आणि असा पाहून असा. इथं कळणारच नाही कोणाला की इथं 2 सैनिक सुद्धा लपलेत म्हणून. इथं डायरेक्ट वार करू शकतात. आणि इथं हे बघा हे दिवे किंवा मशाली ठेवण्यासाठी सुद्धा निघलंय. आणि एक भरपूर इथं 2-3 सैनिक निवांत आरामशीर बसू शकतात. पाणी असो, पावसाळा असो, उन्हाळा, कुठल्याही हालतमध्ये. आणि इथं छोट्या छोट्या खाणी पण सुद्धा केलेत बघू शकता. इथं दिवे किंवा मशाली ठेवण्यासाठी ह्यांनी इथं हे केलेत, खाची सुद्धा ठेवलेत. तर हा अतिशय असा सुंदर किल्ला आहे जो अजूनही लोकांना माहिती नाहीये. सो तो इथं या, तुम्ही बघा. फक्त गडावरती कचरा करू नका एवढी विनंती आहे. तर आता आपण हा गडाचा जो मेन मुख्य प्रवेशद्वार आहे हे आपण एक्सप्लोअर केलंय. आता आपण इथनं बालेकिल्ल्याला जाऊया. आणि एक इथं भुयार म्हणून सापडलेलं आहे नवीन, ते भुयार सुद्धा आपण बघूया. सो आता आपण गडाच्या त्या साईड तो त्या महाद्वारातून आपण ह्या साईडला आलोय. इकडे हा किल्ल्याचा शेवटचा टोक आणि हा एक इथं महादरवाजा आहे परत. म्हणजे हा महादरवाजा असा आहे की आपल्याला डायरेक्ट बाले किल्ल्यावरती घेऊन जातो. आणि थेट आता आपण ह्या बाले किल्ल्यावरती प्रवेश केलेला.
आता आपण बालेकिल्ल्यातील जे पहिलं मंदिर आहे महादेवाचं मंदिर, या मंदिराच्या ठिकाणी इथं आलेलो आहे. सो आपण दर्शन घेऊया आणि जे खंडोबाचं मंदिर आहे त्या मंदिरात सुद्धा आपण जाऊया. तर हे माझ्या पाठीमागे हे जे औषध बघता हे वाड्यांचे औषध आहेत. या ठिकाणी आद्य क्रांतिकारी उमाजीराजे नाईक आणि वसुदेव बळवंत फडके ह्यांनी हा किल्ल्याचा उपयोग इंग्रजांविरुद्ध लढाईसाठी केला आहे. ती बराचसा काळ या ठिकाणी किल्ल्यावर वास्तव्यास होते. किल्ला स्वराज्याच्या किंवा इंग्रजांविरुद्ध लढ्याच्या विरोधात सुद्धा कामाला आलेला आहे. मल्हारगड किल्ल्यावरती असं एक ठिकाण आहे जे कोणाला अजून माहिती सुद्धा नव्हतं. जेव्हा आम्ही शिवप्रतिष्ठानतर्फे जेव्हा आम्ही डागडुजी करायला आलो होतो, हे तटबंदी जेव्हा करायला होतो ना, त्यावेळेस आम्हाला हे नजरेस पडलं होतं की इथं सुद्धा एक तळघर आहे म्हणून. तेव्हा तिथं त्यांनी बोर्ड लावला आणि ही तळघर बघा कसं आहे. ज्या प्रकारे रायगडचं जर तळघर तुम्ही बघितलं असेल, सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाणारे वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या गडाचा आश्रय घेतला होता. तर पूर्ण गड आम्ही बघून झालाय, अर्धा एक दिवस तास झालाय. आता आम्ही गड उतरलोय. ज्या वाटेने आम्ही गेलो त्याच वाटेने गड उतरलाय. तर आता आम्ही चाललोय पायथ्याला, तिथं गाडी पार्क केली आहे तिथं. सो अशा प्रकारे हा गड आहे. गडाची माहिती आवडल्यास तुम्हाला शेअर करा. जर काय अजून ॲड करायचं असेल तर सांगा, कमेंटमध्ये सजेशन द्या. अजून असाच कुठला जो किल्ला आहे जो लोकांना जास्त माहिती नाही, जर त्याच्याबद्दल काय माहिती असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण तो किल्ला एक्सप्लोअर करूया, इतिहासाबद्दल सांगूया लोकांना, तो इतिहास उजागर करूया लोकांसमोर. सो चला, आता इथं एक आलोय म्हणलं तरी काळे फार्म म्हणून हॉटेल आहे. बघू आपण जरा मेजवानी घेऊया, कसं आहे तर टेस्ट करूया. सो चला, आता आपण ह्या ज्या मार्गाने आलोय त्या मार्गाने खाली उतरतो. तर आता आपण गड उतरून आलोय आणि इथं एक काळे फार्म म्हणून प्रसिद्ध आहे बघा. इथं बागेत पण तुम्हाला जागा अवेलेबल आहे. फॅमिलीसाठी आले तर बागेमध्ये पण तुम्ही बसू शकता किंवा आतमध्ये बसू शकता. आता गरम करते म्हणून आम्ही आतमध्ये बसलोय. सो जरा इथला आपण जरा टेस्ट घेऊया कशी आहे. आपण आधीचा जो गेलो तो काळे फार्म तो त्या साईडला आहे आणि हा मल्हारगड या साईडला आहे. तर बघूया तिथला टेस्ट पण आपण बघितला, इथला टेस्ट पण बघूया कसा आहे. तर 280 रुपयाला चिकन थाळी आहे, 350 रुपये 390 रुपयाला मटन थाळी आहे आणि मटन इथं बोललाय भेटतंय. सो आपण बोललाय मटन तर नाही का ना, सो चिकन आपण टेस्ट करूया. चिकन टेस्ट कशी आहे, चिकन कशा पद्धतीने सर्व कसं आहे, मसाला वगैरे.
तर अशा प्रकारे आपलं ताट हे सजवून आपल्या समोर आलेलं आहे. सो बऱ्यापैकी जेवण झालंय मस्त आणि टेस्ट एक नंबर होते. जेवण वगैरे केलंय आणि आता निघालोय घराकडं. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. अजून काय आयडिया असतील, कुठला हॉटेल असेल तुम्हाला माहिती, एखादं चांगलं फोर्ट किल्ला जर माहिती असेल एखादा चांगला जो अजून लोकांना माहिती नाही किल्ल्याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.